भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत सिणसी वाया. सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी. सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. माऊलीने खूप रोकडा सवाल केला. ते म्हणतात, अरे संसारामध्ये इतका गुरफटू नसतोस, रोज काही ना काहीतरी त्या संसारासाठी करतोस. हे सगळं करताना देवाचं नाव मात्र घ्यावं वाटत नाही. बघा आपण कसं असतो. आपण सांगत असतो खूप मेहनत केली आहे, प्रचंड राबलोय. थोडा राबलोय का? थोडे कष्ट केलेत का? राजकारण्यांच्या घरात जा, ते म्हणतात प्रचंड मोठा संघर्ष केलाय आम्ही, अख्ख्या कुटुंबाला संघर्ष करावा लागलाय. सोप्या संघर्ष केलेला नाही आम्ही, आयुष्यभर झगडलो, तेव्हा आता कुठे यश दिसायला लागलंय. संघर्ष आमच्या वाट्याला आहे. एखाद्या अधिकाऱ्याच्या घरात जा, तो म्हणतो काय संघर्ष केलाय, कसा लढलोय मी, आणि एवढं अभ्यास कसा केला, नोकरीसाठी काय केलं, हे सगळं तो सांगतो. सामान्य व्यावसायिकाच्या घरात जा, तो म्हणतो अरे काय लढलोय धंद्यासाठी, काहीच नव्हतं, 4 रुपये सुद्धा मिळत नव्हते, लोकांचे पैसे आणून काम केलंय आणि मग उभं केलंय. नोकरी करणारा, व्यवसाय करणारा, राजकारण करणारा प्रत्येक जण आपण केलेल्या कष्टाविषयी प्रचंड माहिती जगाला देत असतो. म्हणजे अगदी मी सुद्धा, अनालायझर सुरू करताना सोपं काम होतं का? काय केली मेहनत मलाच माहित आहे. इकडचे पैसे काढले, नोकरीचे शेवटचे पैसे घेतले, मग बसलो वेड्यासारखा करत. हे माझ्या संघर्षाच्या कहाण्या सांगतो. पण या संघर्षाच्या कहाण्या सांगत असताना, एवढं काम करत असताना, या कामाच्या वेळी माझ्या मनात ईश्वराचा वास होता का? ते नामस्मरण मला करावं वाटत होतं का? नाही. म्हणून माऊली म्हणतात, सायास करिशी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. अरे कसं मिळणार आहे तुला सगळं हे? कसा मोठा होणार आहेस तू जर तुला हरीचं भजनच करता येत नसेल तर? काय होणार आहे तुझ्याकडून? आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंतची आपली दिनचर्या जरा बघा बरं. जरा दिनचर्या काढून बघा आपली. सकाळी उठतो, ब्रश करतो, याला जातो, ब्रश करतो, आणि मग पुन्हा चहा घेतो. मग चहा घेतल्यावर आंघोळ करतो. मग बायकोनी नाश्ता केला असेल, जेवण केलं असेल ते जेवतो, रोजच्या कामाला लागतो, सगळं करतो. एकदा तरी सकाळी उठल्याबरोबर कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम असं येतं कधी? जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी पादस्पर्शम क्षमस्व मे येतं कधी? समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले येतं कधी? नाही येत. ज्यामुळं आम्हाला हे सगळं मिळतंय त्याची आठवण आमच्या मनात राहते का? सकाळचा वेळ, दुपारचा वेळ, संध्याकाळचा वेळ, रात्रीचा वेळ. बरं, रात्री आल्यावर जेवण बिवण झालं की हातात रिमोट येतो आणि बातम्या किंवा सिरियली बघायला लागतो. हिंदी मराठी मालिका बघता बघता बाईला भानही राहत नाही की देवाचा देवाऱ्यातला दिवा लावायचा राहिलाय. येथे आठवण कधीतरी. सायास करिशी प्रपंच दिननिशी, मग हरिसी न भजसी कवण्या गुणे असेल तर ईश्वराची प्राप्ती कशी होणार आहे? छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा, खूप छोट्या छोट्या गोष्टी. दिवस असा जात राहतो, महिने असेच जात राहतात, वर्षही असेच जात राहतात, आणि मग दत्तात्रयांची करुणापदी आठवायला लागते. मातेच्या उदरात मास नवहे. एक आयुष्याचा टप्पा ओलांडून जातो. काय ती करुणापदी ऐकूया. मातेच्या उदरात मास नवहे, राहतात धी अग्निने, उष्मा होऊन जाऊन तू दंशती, तया स्नानात दुर्गंधिले. मातेच्या विविधान्न भक्षण रसे, हे केले बहु घाबरे. दत्तात्रया फार दुःख मजला, झाले आता पावरे.
येता बाहेर सौख्य दुःख नकळे, बोलावया येईना. देती औषध जे जयासे रुचिले, त्याने न त्या भावना. किरकिर करीती म्हणून मारिती, करे हे घेऊन या का बरे. दत्तात्रया फार दुःख मजला, झाले आता पावरे. किंचित ज्ञान आले तदी मज बहु, खेळावयांच्या सवे. खोड्याही करणे परासी पिडणे, हे आवडे आठवे. होती लोक समजतात जननी, कोपे जसे धावरे. दत्तात्रया फार दुःख मजला, झाले आता पावरे. आले यौवन तो मदांध बनलो, विद्याधनाच्या बळे. शोषित लंपट होऊनी, पितृगुरु ज्ञातेही धिक्कारिले. परस्त्री अवलोकिताची मदने, मदचित्त हे बावरे. दत्तात्रया फार दुःख मजला, झाले आता पावरे. रोगे ग्रासियले उपाय न चले, या औषधाने कधी. प्रातस्नान ब्रह्म कर्म न घडे, शक्ती नसे विग्रही. चिंता शोक भरे निरंतर, मुखी येईना तुझे नावरे. दत्तात्रया फार दुःख मजला, झाले आता पावरे. अहो, ही करुणापदी आम्हाला काय सांगते? नाही होत आहे. आमच्याच्यानं दिवस तास जातात, मिनिटं जातात, तास जातात, दिवस जातात, महिने जातात, वर्ष जातात, आयुष्यातला एक एक टप्पा ओलांडतो. पण नाही, आम्हाला ईश्वराचा आठवण सुद्धा होत नाही. आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा थरथरत्या हाताने आजूबाजूला आपलं कोणी नसतं, आपल्या माणसांनी नाकारलेलं असतं, तेव्हा आठवण येते देवाची. तेव्हा आठवण येते, देवा आता वाचव रे. आता काय वाचवणार आहे? अरे तू त्याला हाक मारलंच नाहीस, म्हणून त्याला वाटलं तुला त्याची गरजच नाहीये, गेला निघून. बस स्टँडवरती उभा आहेस तू, समोरून गाडी जातीये आणि गाडीला हात मात्र करत नाहीयेस. ड्रायव्हरला काय वाटेल? याला यायचंच नाही. हात नाही केला की निघून जाईल तो. गाडी निघून गेल्यावर घेतलं असतं तर बरं झालं असतं, असं वाटण्यात काय हासिल आहे? असं होतं ना आमच्या आयुष्यामध्ये, असं होतं ना. ज्याच्यासाठी करायचंय, और रस्त्यावर लिफ्ट मागायची असेल तरी सुद्धा हात दाखवावा लागतो. इथे तर मुझको भी तो लिफ्ट करा दे म्हणून देवाला सांगायचंय. कसा करील तो लिफ्ट? कसा उचलेल तो? कसा घेईल तुम्हाला सोबत? तुमच्या मनाला लागलेली कळ तुम्हाला जाणवली पाहिजे ना. नाही जाणवत आहे. त्याला जाणवली पाहिजे ना. नाही जाणवत आहे. रात्रंदिवस प्रपंचाच्या दुःखात वेदनेत राहून त्याची आठवण आम्हाला येत नसेल, त्याचं स्मरण आम्हाला येत नसेल तर कसं होणार आहे? आणि ज्या कृतीत देव नाही ती कृती पूजा कशी होणार आहे? म्हणून माऊली खूप खूप स्पष्टपणे सांगतात, अरे रोजच्या कामात त्याची आठवण ठेव, त्याचं नाव घे, म्हणजे आपोआप या प्रपंचाच्या भवसागरातून तू बाहेर पडशील आणि देव तुला दिसेल. रामकृष्ण हरी.